राजगुरुनगर खेड यांच्यामध्ये ही लढत निश्चितप्रमाणे आपल्याला जी पाहायला मिळते. जबाबदारी इथे मात्र कशा पद्धतीने पार पाडली जाणार एक एक सामना मी कशी सांगितलं. आणि ज्यावेळेस अगदी आपण टॉस करतो त्यावेळेस सुद्धा आपण ह्या गोष्टी आवर्जून सांगितलेले की एक एक सामना अतिशय महत्त्वाचा आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू या दरम्यान जोरदार खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल त्या दरम्यान एक धावा आली. दुसरीचा प्रयत्न केला गेला. धावबाची संधी असेल इथे 2 धावा. विकी थोडीशी चुकीच्या बाजूला झाली असं मात्र जाणवतोय. धाब्रागती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली निश्चितप्रमाणे वाढली जाईल. सुरुवात झाली मात्र 2 धावसंख्येने. आघाडीच्या जोडीमध्ये जर आपण पाहिलं तर आघाडीच्या जोडीमध्ये योगेश शिवेकर आणि सतीश पठारे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. तर पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आहे तो भूषण गोळे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल या दरम्यान जो केला जातोय. कुणाल खोंडची जागा या दरम्यान जी बदलली गेली. 6:09 पहिला चेंडू या डावाचा मात्र जो टाकला गेलेला आहे. सामना क्रमांक दुसरा या दरम्यान चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल जेल झाला आणि योगेश शिवेकरला परतावं लागेल. पहिला फलंदाज बाद. मुझे पहचानो कहां से ते आपल्याला पाहायचंय. गवारी साहेबांच्या वतीने देखील अनिकेत गायकवाडला 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे. अनिकेत गायकवाड या गवारी साहेबांच्या हस्तेच आपण इथं अनिकेत गायकवाडला सन्मानित करतोय. ओव्हर टू कमेंट बॉक्स. या दरम्यान चेंडू मात्र समोरच्या बाजूला खेळला गेलाय. गॅपमध्ये चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन. एक चौकार आला त्यानंतर एक फुलटा चेंडू मिड विकेटला खिलाडी के मस्तक पे दस्तक. शेरन DJ Chess. धाब्राके धावसंख्या या लागोपाठच्या चौकार षटकाराने वाढली गेली. संघाची धावसंख्या 12 धावा. भूषण गोळेवरती सचिन बर्गेने केलेलं आक्रमण या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक दरम्यान असणारी दरीमधून चेंडू ढकलून दिलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावा तर आल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथे 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 3 धावसंख्येनंतर आपल्या पुढे जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या 15 धावा. 15 रन. लॉस ऑफ 1 विकेट. 15 वरती धावा आल्या. प्रथमतः फलंदाजी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय ज्ञानदा स्पोर्ट्स फाउंडेशन राजगुरुनगर खेड संघाची आहे.
सतीश पठारेसाठी मात्र क्षेत्ररक्षणात थोडासा बदल या दरम्यान केला जाईल. भूषण तयार आहे. या दरम्यान फुलटॉस आहे. इथे धावबाची संधी. इथे डायरेक्ट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. संधी मात्र गमावली गेली. हा प्रकार धावसंख्या 1ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापडकरची धावसंख्या 16 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हे षटक अतिशय आपल्यातून पाहायला मिळालं भूषण गोळेचं. याच्यामध्ये एक सिंगल आली, एक डबल आली, एक ट्रिपल आली, एक चौकार आला, एक षटकार आला, एक विकेट सुद्धा आली. धाबरा धावसंख्या अगदी आपण पाहतोय 16 धावा आपल्याला ज्या पाहण्यामध्ये आहे. सचिन बर्गे गेली सातत्याने कितीतरी वर्ष अगदी आपण पाहतोय जो क्रिकेटमध्ये आपलं नाव टिकवताना पाहायला मिळतोय. सतीश पठारे सुद्धा अगदी आपण पाहतोय दौंडचा असणारा खेळाडू. एक काळ सनी दौंड संघ असेल, GK स्पोर्ट्स आता गणेश क्षीरसागर क्रिकेट अकॅडमी असेल, त्याबरोबर प्रतीक स्पोर्ट्स क्लब असेल, त्यानंतर खूप नावाजलेल्या संघ निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिलेत. अनेक इतिहास आहे सतीश पठारेच्या नावावरती. या दरम्यान चेंडू मात्र मिड विकेटला पाठवला जाईल. खिलाडी के मस्तक पे दस्तक. षटकार चेहरान. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. धाबरा का धावसंख्या निश्चितप्रमाणे वाढली जाणार आहे. सगळ्याची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 22 धाबा या दरम्यान आपल्याला पाहिले जात आहेत. बरोबर ना? हा सर. ना तू भगवान ना मैं भगवान, तू भी इंसान मैं भी इंसान, गलती ना तेरी ना गलती मेरी. षटकाराच्या पण या दरम्यान खातं खोललं गेलं सतीश पठारेने. निश्चितप्रमाणे या षटकाची सुरुवात म्हणजे गोलंदाजाचं खातं. तसं वास्तविक पाहता सतीशने या अगोदर एक सिंगलच्या रूपाने खातं खोललं गेलं होतं. बिग विकेट्स आणि सतीश पठारे बाद.
अतिशय सुंदररित्या वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. 24 धावफलक 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये डगआउट निश्चितप्रमाणे आज जे खेळाडूंचे बदलले गेलेले आहेत. पहिले 3 दिवस अगदी आपण समालोचक कक्षाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला डगआउट पाहिलेत. आज समोरच्या बाजूला आहेत. या दरम्यान मात्र धनंजयच्या बॅटमधून चेंडू पोहोचला जाईल सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार आहे. धनंजय रौंदळेच्या बॅटमधून आलेला हा सूर्यप्रकाशचा षटकार आपण पाहिलाय. 30 धावफलक पाहू तयार. परत एकदा चेंडू मात्र लॉंगॉनला सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय का? पोहोचलाय, पण मला वाटतं एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. ते आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात अतिशय भयानक होताना पाहायला मिळाली ज्ञानदा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून. कारण राजूगरकर खेळ संघाला सुद्धा माहिती आहे की तुम्ही ज्या संघाच्या विरोधात लढताय तो संघ सुद्धा तितक्या ताकदीचा आहे. तो संघ असा आहे की 102 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हा संघ त्या धावसंख्येच्या जवळपास पोहोचला गेला होता. अर्थात त्या धावा झाल्या नाही म्हणून इथपर्यंत संघ पोहोचलेला आहे. हे त्यावेळेचं बॅड लक. पण इथं आपल्याला पाहायचं आहे की 8 षटकांच्या या लढतीमध्ये 2 षटकामध्ये आतापर्यंत 34 धावा तर आल्यात. राहिलेल्या अजून 6 षटकात किती धावा आहेत आपल्याला पाहायचंय. वेळ तुमच्याकडे 40 मिनिटाचा आहे हे फक्त लक्षात ठेवा. शिरूर कॅप्टनला विनंती असेल आपण कुणाल ही गोष्ट लक्षामध्ये ठेवायची. 40 मिनिटाचा वेळ आहे. रिवाचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू का बॅटवरती आला नाही. चेंडू निर्धावा असेल. गोलंदाजीवर कधी गोलंदाज परत एकदा सातत्याने भूषण गोळे याने पहिल्या षटकामध्ये 16 धावा ज्या खर्च केल्या गेल्या होत्या तोच भूषण गोळे गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि पहिला चेंडू भूषण गोळेचा डॉट आलाय. आणि मला वाटतं इथे या डावातला पहिला डॉट बॉल आहे. अर्थात विकेटचे डॉट बॉल आम्ही पाहिलेत, परंतु इथे बॅटवरती चेंडू न येता पहिला डॉट बॉल जो किपरकडे गेलाय कृष्णाच्या हातात. या दरम्यान तिथे मिळाचा मंत्र फटका खेळला जाईल. गॅपमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान गॅपमधून चेंडू हळूहळू का होईना पण सीमारच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आहे.
वाढली. संघाची धावसंख्या 42. लागोपाठचे 2 चौकार आलेत. या दरम्यान परत एकदा समोरच्या बाजूला चेंडू खेळला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक सिंगल आली आणि एका सिंगल झिरोपाडी धापलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. संघाची धावसंख्या 43. 43 वरती धापलक आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सचिन बर्गे डाव सावरताना पाहायला मिळाला. धनंजय रौंदळे इथे डाव सावरताना पाहायला मिळालाय. एकमेव फलंदाज योगेश शिवेकर जो झटपट बाद झालाय. सतीश पठार सुद्धा बाद झाला जो आयकॉन आहे. परंतु सतीश पठारने कामगिरी करत असताना एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेलं होतं. 3 चेंडू सतीश पठारे खेळला आणि 7 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्या. इथे मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू काय बॅटवरती आला नाही. धापलक स्थिर आहे. योगेश शिवेकर 2 चेंडू खेळला 2 धावा संख्या करत तो मात्र बाद झाला. पण इथे सचिन बर्गे आणि धनंजय रौंदळ संघाला सावरण्याचं कामकाज करतात. धनंजय रौंदळची कामगिरी आपण पाहिली. 4 चेंडू खेळलाय. 4 चेंडू खेळत असताना एक षटकार एका चौकाराच्या मदतीने 11 धावा धनंजयने आपल्या संघासाठी बनवल्यात. सचिन बर्गेची कामगिरी पाहता त्याने 8 चेंडू खेळलेत 22 धावा आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 3 चौकार 1 षटकार आलेला आहे. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदर खेळला जातोय. चेंडू दूरवरून कव्हर करायचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षण एक सिंगल येताना पाहायला मिळेल. धापलक धावसंख्या 44. 44. षटक क्रमांक अगदी आपण पाहूया. मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचे संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापडकरती धावा संख्या 2 बाद 44 धावा 44 रन 2 विकेट के नुकसान पर 3 ओव्हर के बाद. दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आमचा बराचसा मित्रपरिवार आहे. या मित्रपरिवाराच्या अथक परिश्रमातून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला जी पाहायला मिळते. आणि कायापालट म्हणजे 2005 साली डायलॉग चषक ज्यावेळेस अगदी संपन्न झाला होता त्यावेळेचं असणारं मैदान आणि आत्ताच्या मैदानाचे काही गोष्टी जर आता आपण पाहिल्या तर जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे खडकाळ जमिनीवरती एखाद्याने पीक घ्यावं आणि ती जमीन बागायत करावी तसं या खडकाळ जमिनीवरती अगदी आपण पाहतोय. इथे एक सुंदर असं मैदान जे बनवलं गेलं आणि या सुंदर अशा बनवलेल्या मैदानावरती हा SPLचा अर्थात शिवसंग्राम प्रीमियर लीगचा थरा निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. कारण डायलॉग चषक ज्यावेळेस अगदी झाला त्यावेळेस मला निश्चितप्रमाणे आठवते की नरे ढोमे सर होते. त्याबरोबर सीतारामदादा चौधरी होते समालोचनासाठी. त्यावेळेस खेळण्यासाठी आमचा भरणार स्पोर्ट्स क्लब पारगावचा संघ निश्चितप्रमाणे होता. आणि ह्या जुन्या ज्या गोष्टी आहेत ह्या विसरून अजिबात चालणार नाही. नवीन गोलंदाजी मार्कवरती येईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय ओमकार जाधव. याला दरम्यान अगदी पाचारण केलं गेलं आपल्याला जे पाहायला मिळते. पाहिजे ओमकार काय करमत करते. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये जे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. या दरम्यानचा चेंडू अतिशय सुरेख. ओंकार जाधवचा चेंडू धनंजय रौंदळला समजू शकला नाहीये. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. आज बरंचसं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळतंय. गोलंदाजाला एक वॉर्निंग सुद्धा या दरम्यान दिली जाते. थोडासा चेंडू जो उसळला गेला. ताकदवान संघांच्या दरम्यान कॉलबॅकचे राऊंड आहेत. कोणाला मनी ध्यानी सुद्धा वाटलं नव्हतं की अशा प्रकारचे तगडे संघ या स्पर्धेच्या कॉलबॅकला येतील. अर्थात जिंकलेले संघ सुद्धा काही कमकुवत नाही. ते जिंकलेत ते लढलेत म्हणून तिथपर्यंत जाऊन जे पोहोचले. परंतु हे संघ जे कॉलबॅकला आलेत या संघाकडून चुका जास्त झाल्या म्हणून इथपर्यंत पोहोचले. या दरम्यान अगदी चेंडू फाईन लागला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक या दरम्यान चेंडूवरती असेल त्या दरम्यान एक सिंगल आलेली आपल्याला जी पाहायला मिळते. धापलक धावसंख्या निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. धापलक वाढला जाईल आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. ती आता 45 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 85 वरती धापलक जाऊन जे पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. आज निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिलं निश्चितप्रमाणे शिरू संघाचा कॅप्टन कुणाल खून, संघाचे असणारे आयकॉन कृष्णा सातपुते, भूषण गोळे, लोणी प्रवरा संघातला असणारा कॅप्टन योगेश पवार, आयकॉन दादाबाई शेख आणि ऋषी घोडके, ज्ञानदा स्पोर्ट्स कॅप्टन आज योगेश शिवेकर आहे, आयकॉन सतीश पठारे
आणि त्याबरोबर विशाल लोणकर निश्चितप्रमाणे अगदी आपण निलेश लोणकरला निश्चितप्रमाणे आपण पाहणार आहोत. निमदरी फायटर युवा सेना या संघाकडे जर आपण पाहिलं तर या संघामध्ये कॅप्टन रियाज राजपूत तर आयकॉन अजित मोहित यांनी अरब शेखला आपण पाहिले. महाराणा स्पोर्ट्स मंतर संघाकडे आपण पाहिलं तर उस्मान पटेल प्रीतम बारी यांना आपण आयकॉन म्हणून पाहिलेलं आहे. त्याबरोबर आयुष इलेव्हन चिखलीचा संघ यानंतर जो खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. राजेश पवार कॅप्टन आणि वासिक आणि अनिकेत सानप. विजय खडके निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहिजे वासिक आणि विजय हे आयकॉन निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात या सर्व संघांमध्ये त्या तालुक्यातले सुद्धा तितक्या दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्या खेळाडूंना इतर काही स्पर्धेमध्ये आयकॉन आणि आयडॉलची म्हणून मागणी असते. असे संघ आहेत. नो बॉल. नो बॉलचा इशारा निश्चितप्रमाणे दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळाला आणि पुढचा चेंडू आता फ्रीट आपल्याला पाहायला मिळणार आहे. धापराका धावसंख्या 46 2-46 हवा. सामना क्रमांक दुसराच या दरम्यान मैदानाच्या आतून अगदी आपण पाहतोय जो चालू आहे. या दरम्यानचा चेंडू मात्र खेळायचा होता मिड विकेट आणि क्षेत्ररक्षण खराब आहे. चेंडू पोचेल सी मार्चच्या बाहेर. 4 रन चौकार. डीजे थँक्यू. धावफलक वाढलाय. संघाची धावसंख्या 54 धावा 54. अर्धशतकाचं केव्हाच पूर्ण झालंय. परत एकदा चेंडू मिड विकेटला पोहोचला जाईल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल गणेश शिवाळे. तिथे चेंडू कव्हर केला गेलाय आणि पाहता पाहता परत एकदा 2 धावा आल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या अब तक 56. चौथं षटक निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो जे चालू आहे. या दरम्यान रिवर्स चेंडू पोचेल मात्र डीप दरम्यानला. सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार आहे. डीजे अरबाज पासष्ट धावा. चौथं षटक अजूनही चालू आहे. त्यातला मला वाटतं एक चेंडू यायचं बाकी आहे. आणि विशेष म्हणजे सचिन बर्गे एक जबरदस्त कामगिरी करतोय. नाबाद 37 धावसंख्या सचिन बर्गेच्या आहेत. गोलंदाज या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू फक्त दिशेनेचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवर देण्याचा प्रयत्न करेल. त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक वाढला जातोय. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर. जरा ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असेल 1 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक. 1 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक. इथे 2 फलंदाज बाद आहेत. धावफलकावरती धावसंख्या 64 आहे. 4
षटकं निश्चितप्रमाणे या ठिकाणी जी संपली गेलेली आहे. हे सातत्य राहिलं तर मला वाटतं या स्पर्धेची सर्वोत्कृष्ट धावसंख्या होईल 128. जर हे सातत्य संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापाडेकरती धावसंख्या आपण पाहिली 64 धावा बनवल्या गेल्यात. 2 फलंदाज बाद झालेत आणि आता उर्वरित 4 षटकांसाठी परत एकदा आपण जाऊया रामदास ढेरंगे यांच्याकडे. या रामदास तुमचे मनापासून स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद मनोज सर. तुम्ही पाहताय शिवसंग्राम प्रीमियर लीग कॉलबॅकचा दिवस आणि आजच्या दिवसातला सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आहे. धावसंख्या जर पाहायला गेली तर तब्बल धावसंख्येनं आता मोठा विक्रम घातलेला आहे. 4 षटकामध्ये 16च्या सरासरीनं 64 धावा धाबलकावरती लागल्या गेल्यात. एका बाजूला धनंजय रौंदळ आणि दुसऱ्या बाजूला सचिन बर्गे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार कामगिरी करताना पाहायला मिळते आहे. इथं आता मात्र कमबॅक करावा लागेल. शिरूर संघाला देखील एरोस्पोर्ट सागरप्पा किंग 11 शिरूर तालुका संघाचे ओनर आहेत सन्माननीय सागरप्पा दंडवते व लक्ष्मण दादा गव्हाणे यांच्या मालकीचा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. या संघाला आता कमबॅक करणं गरजेचं आहे आणि कमबॅक करावं लागेल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज झालाय. समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा तेजस शिवले वडू बुद्रुक या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये स्पर्धेत याची गोलंदाजी दमदार ताकदवार राहिलेले आहेत. तो गोलंदाज आता इथे तेजस शिवले तर समोरच्या बाजूला आहे महाराष्ट्र पोलीस धनंजय रौंदळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. या दरम्यान चेंज ऑफ पेस स्लोवर 1 चेंडू आहे. गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. स्लोवर 1 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव डॉट येताना पाहायला मिळतो. गोलंदाजी बारखुदी गोलंदाज पुन्हा एकदा तेजस शिवले जे मात्र सज्ज होईल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस परत एकदा स्लोवर 1 चेंडू आहे. त्याला नक्कीच कव्हरच्या दिशेने खेळला गेला. एक सिंगल आली. धावसंख्या एकाने वाढली. बराच वेळानंतर स्कोर कार्ड आता पुढे हल्ले केले. धाबल कव्हर तुम्ही पाहताय 65 धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत. आज मात्र प्रेक्षक वर्गाने देखील हजेरी राबलेली आहे. आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा शिवसंग्राम प्रीमियर लीग 2022च्या वतीनं सहर्षात स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला जातोय. इष्टांच्या पाठीमागे तुम्ही पाहताय कृष्णा सातपुतेला 2 मातब्बर ताकदवार संघ मैदानाच्या आतमध्ये आज मात्र कामकाज करतायत. गोलंदाजी मार्गवरती तेजस शिवले पुन्हा एकदा सज्ज होतोय. तो स्ट्राईक एंड वरती सचिन बर्गे. या दरम्यान चेंडू खराब आलाय. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. खराब चेंडू आहे. एक सिंगल येईल. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धावसंख्या वाढली जाईल. जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 66 धावा धबल कवरती लागल्या गेल्या. 66 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
यावेळेस इथं मात्र यष्टीरक्षक कृष्णा सातपतीच्या डोक्यावर चेंडू खेळला गेला. कुणाल खोड चेंडूपर्यंत पोहोचला जाईल. एक सिंगल आली. धावसंख्या एका धाब्याने पुढे गेली. स्कोर कार्ड वाढले गेले. धावून पोहोचलंय 67 धावा धाबलकावरती लागल्या गेल्यात. मनसरोवरनं देखील बराचसा मित्रपरिवार ठिकाणी उपस्थित झालाय. कुमेलबाई नामदार आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार नक्की सामन्यांचा आनंद घेतोय. या सर्वांचं पुन्हा एकदा शिवसंग्राम प्रीमियर लीग 2022 वतीनं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. गोलंदाजी मार्कमध्ये तेजस शिवले या षटकात दर्जेदार कामगिरी करताना नक्कीच पाहायला मिळतोय. पाचवं षटक टाकण्यासाठी तर तेजसच्या हातामध्ये संघनायक कुणाल खोडनं चेंडू सोपवलेला आहे. या दरम्यान धनंजय रौंदळच्या बॅटवरती सहजासहजी चेंडू येत नाही. चेंडू मात्र निर्धाव जातोय. चेंडू डॉट येतोय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत असाल इथं सामना मात्र रंगला जातोय. एक बक्षीस या ठिकाणी आलेले आहे. राहुल पानमन आता भीमा पानमन यांच्या दोन्ही बक्षीस आहे. सचिन बर्गे जर अर्धशतक पूर्ण करत असेल तर त्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस असतं. थँक्यू. परत एकदा चेंडू डॉट. वा भाई वा, काय गोलंदाजी आहे तेजस शिवलेची. जिथं 4 षटकं संपली गेली, तब्बल 64 धावा तिथं पाहायला मिळाल्या. आता मात्र इथं तेजस शिवले आला आणि तेजस शिवलेनं याच षटकात इथं दोन्ही फलंदाजाला आक्रमणापासून रोखले. पाहायला मिळतोय ही खासियत आहे मित्रांनो ह्या गोलंदाजाची. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यात माहीर मानला जातो हा गोलंदाज तेजस शिवले. समोरच्या दिशेने सज्ज होतो. या दरम्यान चेंडू खेळला गेलाय. तिथं क्षेत्ररक्षक आहे. फेक थोडीशी उशिरा. हो, इथं डायरेक्ट हिट झालाय. थर्ड पंचांकडे निर्णय आहे. फलंदाज धावबाद आहे की नाही हे मात्र पाहावं लागेल. डिसिजन जे मात्र पेंडिंग आहे. यानंतर होणारा सामना आहे भोसरी संघाचा कॅप्टन ताबडतोब व्यासपीठात संपर्क करायचा आहे. भोसरी संघ आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा या संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतोय की प्लेइंग 11 तुमची देण्यासाठी ताबडतोब समालोचन कक्षेत संपर्क करायचा आहे. यानंतरचा होणारा सामना आहे आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा तर त्यांच्या विरोधामध्ये महाराणा स्पोर्ट क्लब मंचर आंबेगाव तालुका असा सामना यानंतरचा होणार आहे. नॉट आउट आलाय. डिसिजन नॉट आउट नक्कीच पंचांनी कळवले. थर्ड पंच आहेत सतीश भालेराव सर नक्कीच डिसिजन देत आहेत की तो फलंदाज सेफ आहे. सन्माननीय किरण शेटकड यांच्या वतीने देखील पारितोषिक आलेलं आहे. सचिन बर्गे सर जर इथं अर्धशतक नोंदवत असेल तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक किरणकड साहेबांच्या वतीनं आहे. मैदानाच्या आत तुम्ही पाहता आता गोलंदाज मार्क होती. गोलंदाज झाला षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी राहुल गिरी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. धावपत संख्या जर पाहायला गेली तर 67 धावा म्हणजे तेजस शिवलेने केवळ 3 धाब्यांचं षटक नक्कीच आजच्या दिवसभरामध्ये टाकलेलं आहे. रिवर्स साठी मी केला गेला. चेंडू मात्र डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतो आहे. मैदानाच्या आत तुम्ही पाहताय राहुल गिरी गोलंदाजी मार्क त्या षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी समोरच्या बाजूला सचिन बर्गे. या दरम्यान इथं चेंडू खेळलाय सचिन बर्गेच्या बॅटमधून परंतु तिथं क्षेत्ररक्षण दर्जेदार होताना पाहायला मिळतंय. फेक सुरे काय इथं जर कदाचित डायरेक्ट हिट झाला असतं तर परतावं लागलं असतं धनंजय रमदळला. परंतु इथं 2 धावा आल्या. 2 स्कोर कार्ड हल्लं गेलंय. पुढे जात आहे. धाबलकावर तुम्ही पाहता 69 धावा च्या मात्र येताना पाहायला मिळत आहे. 69 धावा धाबलकावरती आहेत. 69 धावा धाबलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव केला जातोय. इथं सचिन बर्गे आणि धनंजय रमदळ जिथं सतीश पाटरे आणि सलामी गेला योगेश शिवेकर बाद झाला. त्यानंतर मात्र या दोन्ही फलंदाजांनी डाव सावरलेला आहे. धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल.
या दरम्यान चेंडू खेळला जातोय समोरच्या दिशेला लंगॉनला निलेश शिंगवले चेंडूपर्यंत पोहोचला जाईल फेक येते फेक थोडीशी उशीर आहे तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेल्या 2 धावा आल्या 2 स्कोर कार्ड पुन्हा एकदा वाढले गेले जाऊन पोहोचलोय 71 धावा डबल कव्हरच्या इथं सचिन बर्गे आणि धनंजय रमदळची तुम्ही जर मित्रांनो एक खासियत पाहत असाल ज्या वेळेस मोठे फटके येत नाहीत त्या वेळेस ते नक्की सिंगल डबल धावा संख्या इथं उभारली जाते सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं जाते सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि मैदानाच्या आतमध्ये धावा इथे येताना पाहायला मिळत आहेत 71 धावा डबल कव्हरचे पुन्हा एकदा राहुल गिरी गोलंदाजी मार्कवरती होतो या दरम्यान स्विच हिट तिथं शतरक्षक प्रयत्न लाजवाब केले गेलेत आणि इथं फेक थोडीशी उशीर आहे तोपर्यंत 2 धावा आल्यात आणि 2 धावेने धाव संख्या पुन्हा एकदा वाढली गेली इथं जरी झेल दिसटला असेल ना मित्रांनो तो क्षेत्ररक्षकाने प्रयत्न दर्जेदार केलेले आहेत वैयक्तिक सचिन बर्गेची धावसंख्या जर पाहायला गेली तर वैयक्तिक 46 धावा त्या सचिन बर्गेच्या बॅटमध्ये येताना आतापर्यंत पाहायला मिळत आहे सचिन बर्गे वैयक्तिक 46 धावसंख्येवरती दर्जेदार फलंदाजी करताना पाहायला मिळतो आहे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राहुल गिरी त्या दरम्यान पुन्हा एकदा स्विच हिटचा इथं प्रयत्न झालाय रिव्हर्स स्विपचा असर इथं सचिन बर्गेने बाहेर काढलं तिथं मात्र अपयश येत आहे चेंडू मात्र डॉट जातोय इष्टांच्या पाठीमागे तुम्ही पाहताय कृष्णा सातपुतेला नक्कीच कृष्णा सातपुतेच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेला डॉट चेंडू निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो धावसंख्या स्थिर आहे स्कोर कार्ड वरती जर नजर टाकली तर धावबलकावरती 73 धावा मात्र पाहायला मिळत आहेत इथं चेंडू नक्कीच बॅटवरती येऊ शकला नाही डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथं डायरेक्ट हिट आहे पुन्हा एकदा थर्ड पंचांकडे निर्णय इथं फलंदाज बाद आहे की नाही ते मात्र पाहावं लागेल इथं जर डायरेक्ट हिट असेल तर पहिल्या धावसंख्येसाठी इथं फलंदाज बाद होईल इथं मात्र पाहावं लागेल डिसिजन पेंडिंग आहे शिवसंग्राम प्रीमियर लीग तुम्ही पाहताय स्पर्धेचा दिवस क्रमांक 4 आहे आणि 4थ्या दिवसातले मातब्बर संघ आज मात्र कॉलबॅकचे सामने खेळताना पाहायला मिळत आहेत ह्या धावा मात्र बॅटच्या साहाय्याने येताना पाहायला मिळत आहेत धावसंख्या आली 2 स्कोर कार्ड वाढले गेले बॅटच्या साहाय्याने या 2 धावा आलेल्या आहेत 2 धावेने स्कोर कार्ड वाढले गेले जाऊन पोहोचले धावसंख्या जर पाहायला गेली तब्बल 75 धावा धाबलकावरती 6 षटकांचा खेळ इथं कंप्लीट होतोय धाबलकावरती 75 धावा आहेत उर्वरित चेंडू आता 12 शिल्लक राहिलेत आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तेजस शिवले समोरच्या दिशेने गोलंदाजी मार्कवरती दाखल होतो मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय गोलंदाज पुन्हा एकदा तेजस शिवले वाह काय चेंडू टाकला इथं मैदानाच्या आतमध्ये आणि धनंजय रमदळ मात्र धाबाच्या स्वरूपामध्ये परतावं लागतं एक मोठा धक्का आहे फलंदाज इथं धनंजय रमदळ धाबा देतोय
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमर गोरे सोन्या या टोपण नावाने ओळखला जाणारा खेळाडू आहे. अमर गोरे मॅन फ्रॉम चाकण या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग मध्ये 10 चेंडूमध्ये अर्धशतक झळकवणारा हा खेळाडू आहे. तो आज मात्र दाखल झालाय लांडेवाडीच्या ह्या मैदानावरती आणि इथं मात्र काय कामकाज केलं जाईल हे मात्र पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती तेजस शिवले पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. तेजस शिवले इथं गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. शतरंजमध्ये वारंवार बदलाव आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या तुम्ही पाहताय. आता डावखरे हाताचा आक्रमक फलंदाज अमर गोरेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तो स्ट्राईक हँड वरती खेळण्यासाठी सचिन बर्गे पुन्हा एकदा सज्ज होतो आहे. सचिन बर्गे जो मात्र स्ट्राईक हँड वरती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान इथं मात्र पंच दंडित करताय. फाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. धावसंख्या वाढली गेली, जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती तब्बल 76 धावा. षट क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 7वं सुरू आहे आणि 76 धावा धाबलकावरती लगावल्या गेल्यात. 76 धावा धाबलकावरती जात आहेत. 76 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मातब्बर संघ नक्कीच खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस इथं चेंडू शहरावरती येऊन आदळला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डॉट चेंडू निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतो आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल तेजस शिवले जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. या अगोदर षटक नक्कीच तेजस शिवलेचं तुम्ही पाहिले. केवळ 3 धावा त्या षटकात खर्च करतोय तो तेजस शिवले. या दरम्यान सचिन बर्गे समोरच्या दिशेला चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक निलेश शिंगवले खूप दूरवर चेंडू पर्यंत पोहोचतोय. फेक येते मैदानाच्या आतमध्ये आणि ओ इथं कृष्णाच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही आणि तिथं मात्र 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक सचिन बर्गेच्या 50 धावा कंप्लीट. स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक इथं सचिन बर्गेचं कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या देखील वाढली गेली, जाऊन पोहोचली आहे. एकोणऐंशी धावा तब्बल स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 78 धावा धाबलकावरती आहेत. गोलंदाज तेजस पुढे सरसापती इथं फटक्या खेळायचा. यावेळेस मात्र इथं तेजस शिवले दर्जेदार चेंडू टाकताना पाहायला मिळतोय. इथं धावा संख्या रोखली गेली. ज्या नक्कीच विचार करा मंडळी, पहिले 4 षटकं संपली गेली, तिथं 64 धावा होत्या. आणि आज मात्र आपण पाहतो की लकी ड्रॉ कूपन नक्कीच प्रेक्षकांसाठी अवेलेबल आहेत. जे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठीच हे कूपन असणार आहे. या दरम्यान इथं चेंडू खेळला गेलाय. तिथं कुणाल खोन प्रयत्न सुरेख केले गेले. तिथं मात्र पैसे येत आहे. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. फेक येते, फेक खूप उशीर आहे. 2 धावा तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा वाढलं जाईल, जाऊन पोहोचेल. आता मात्र इथं 80 धावा फलकावरती लागल्या जातात. पहिल्या 4 षटकात 16च्या सरासरीने आलेल्या त्या 64 धावा आहेत. तदनंतर मात्र राहुल गिरीला तुम्ही पाहिलं. तदनंतर तेजस शिवलेने जी काय गोलंदाजी केली, इथं धावसंख्या त्या दोन्ही गोलंदाजांनी रोखलेली आहे. एक फलंदाज देखील धनंजय रोंदळच्या स्वरामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत असाल मातबर संघादरम्यान सामना सुरू आहे. एरोस्पोर्ट सागराप्पा किंग 11 शिरूर तालुका, तर त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही पाहताय सामना सुरू आहे. भोसरी संघ शेवटचा आणि अंतिम पुकार. प्लेइंग 11 देण्यासाठी ताबडतोब यायचा आहे. आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा. या दरम्यान सचिन बर्गे चेंडू हवेत खेळलाय. शतरक्षक तिथं दूरवरती मस्तक पदस्त कोरे छेरन. षटकार 6 धावा.
शेवटच्या चेंडूवरती नक्कीच इथं तेजस शिवलेला एक खेळलेला भरदार स्ट्रोक तुम्ही पाहिलाय. सचिन बर्गेच्या बॅटमध्ये आलेला षटकार. धावसंख्या वाढली, पुढे गेली, जाऊन पोहोचली. तब्बल स्कोर कार्डवरती नजर टाकली तर 86 धावा धाबलकावरती लगावल्या जात आहेत. 86 धावा स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत असाल मातब्बर संघ, तगडे संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. इनिंग संपल्याबरोबर आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा आणि त्यानंतर महाराणा स्पोर्ट क्लब आंबेगाव तालुका कॅप्टननं व्यासपीठाच्या समोर जायचं आहे. तिथं टॉस केला जाणार आहे. प्लेइंग 11 महाराणा मंत्र संघाचा कॅप्टन काही बदल असेल तर ताबडतोब कळवायचा आहे. आणि हे षटक संपल्यानंतर आपण टॉस साठी यायचं आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज झालाय राहुल गिरी. शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. 7 षटकं संपली गेलीत. धाबलकावर तुम्ही पाहताय 3 गाड्यांचा बदला आतापर्यंत द्यावा लागलाय आणि 86 धावा धाबलकावरती लगावल्या जात आहेत. दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहताय. प्रकाश झोतामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. या दरम्यान इथं मात्र चेंडू बिगिट करायचा आहे. चेंडू बॅटवरती येत नाहीये. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. तिथं मात्र फेक थोडीशी खराब होताना पाहायला मिळते. आणि पहा नक्कीच इथं डायरेक्ट हिट इथं मात्र नक्कीच आहे. डायरेक्ट हिट झाला परंतु तिथं बेल्स नक्कीच पडलेली नाहीये. त्यामुळे आताच्या तब्बल धावा येतील त्या 3 धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे. 3 धावा आल्या, 3 स्कोर कार्ड देखील वाढले गेले, जाऊन पोहोचलंय 89 धावा धाबलकावरती लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय इथं 3 धावा आल्या, 3 धाव्या संख्येने स्कोर कार्ड देखील वाढले गेले, जाऊन पोहोचलंय 89 धावा धाबलकावरती येताना पाहायला मिळतात. 89 धावा धाबलकावरती आहेत. गोलंदाज पण एकदा इथं मात्र स्कूपचा फटका खेळायचा आहे. तिथं मात्र केवळ घेतली जाईल, ती एक सिंगल येईल. धावसंख्या 1 पुढे जाते. 90 धावा धाबलकावरती लागल्या गेल्या. लेगबाईच्या स्वरूपामध्ये आलेली सिंगल धावा आहे. आणि तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय अंतिम षटक राहुल गिरी इथे टाकताना पाहायला मिळतो आहे. शांत प्रकारचं वातावरण आहे. शांत करण्याचा प्रयत्न इथे काय केला जाणार का? स्ट्राईक एंडवरती आहे डावखुऱ्याचा आक्रमक फलंदाज अमर गोरे सोन्या इथं स्ट्राईक एंडवरती नक्कीच खेळताना पाहायला मिळतो आहे. या दरम्यान इथं चेंडू मात्र खराब आहे. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. डावेष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. एका धावेनं स्कोर कार्ड देखील आता यावेळेस वाढले जाईल, जाऊन पोहोचेल 91 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. म्हणजे आजच्या दिवसातली सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत नोंदवली गेली आहे. 91 धावा धाबलकावरती आहेत. या स्पर्धेने अनेक विक्रम पाहिलेले आहेत, अनेक विक्रम मोडले गेलेत. या दरम्यान इथं चेंडू बिग हिट केलाय. अमर गोरे इथं दाखवतोय दर्जेदार ब्रँडेड ही षटकार साधावा. असेल 103 धावसंख्येचा रेकॉर्ड आहे. 103 धावसंख्येचा रेकॉर्ड जे मात्र बनवलं गेलंय कालच्या दिवसभरामध्ये. आदर्श सरपंच दत्ताभाऊ गांजाळे 11 बारामती विधानसभा या संघाने ह्या धावा भोसरी संघाने ह्या धावा बनवलेल्या आहेत. यावेळी चेंडू खेळला गेला आडव्या बॅटनं. तिथं
क्षेत्ररक्षक काय बराच वेळ चेंडूशी खेळताना पाहायला मिळालाय आणि इथं मात्र 2 धावा पुन्हा एकदा घेतल्या जातील. 2 धावेने धावसंख्या वाढली, पुढे गेली, जाऊन पोहोचली 99 धावा डबल कव्हरती आहे. 3 गाड्यांचा मोबदला आतापर्यंत खर्च करावा लागलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना तुम्ही पाहताय खेड विधानसभा या संघाने बनवल्या गेल्या त्या 99 धावा. ज्ञानदास स्पोर्ट फाउंडेशन खेड विधानसभा हा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. या दरम्यान इथं नो बॉल, एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा परत एकदा नो बॉल. अशा धावा मिळतील त्या 3 धावेनं धावसंख्या वाढली. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा ज्ञानदास स्पोर्ट फाउंडेशन खेड विधानसभा संघाचं शतक तब्बल पूर्ण होतंय. 102 धावा धाबलकावरती लागल्या गेल्यात. स्पर्धेचं रेकॉर्ड इथं मोडलं जाणार का? उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आहे. इथं मैदानाच्या आतमध्ये काय कामकाज केलं जाईल? फ्री हिटच्या चेंडूवरती इथं कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. आणि या दरम्यान फ्री हिटचा चेंडू अमर गोरे खेळतोय. गगनाला गवस निघालणारा एक राजेशाही स्ट्रोक. धावा येतील 6 षटकार. लोक तुला तात्यात पुरून घे ग प्रेम करून. आणि तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये यावेळेस इथं चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथं दूरवरती आणि पुन्हा एकदा अमर गोरे चेंडूला पाडतोय सीमारेच्या बाहेर. वर जायचंय. यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल. आणि लकी ड्रॉ आज मात्र प्रेक्षक वर्गांसाठी आहे. सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की 7 वाजेपर्यंतचा टायमिंग आहे आणि आपण तो टायमिंग आता 7:05 झालेले आहेत. आजच्या दिवसभरातला टायमिंग इथं संपलेला आहे आणि आपण ठीक 11 वाजता तो लकी ड्रॉ तिथं ओपन करणार आहोत. आणि ज्या प्रेक्षकाचं नाव त्या लकी ड्रॉ मध्ये येईल तो प्रेक्षक इथं हजर असणं गरजेचं आहे. जो प्रेक्षक वर्गाचं नाव येईल तो प्रेक्षक वर्ग जर इथं हजर नसेल तर त्याची चिठ्ठी बाद केली जाईल. दुसऱ्या प्रेक्षक वर्गाला तिथं संधी दिली जाईल. चला टॉस करतोय आपण. एक डाव इथं कंप्लीट झाला. प्रथम फलंदाजी करत असताना बनवले गेले ते 114 धावा. टार्गेट ठेवले गेले 115 धावसंख्येचं. आणि ह्या 115 धावा कशा प्रकारे पूर्ण होत आहेत हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन जातोय अलंकारिक शब्दांचे जादूगार आणि एक दर्जेदार समालोचक नरेश डोबे सरांकडे. तोपर्यंत धन्यवाद.
होते हेड टेल. ओके ओके कॉल होईल टेल 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 कॉल हेड. महाराणा वन सर ऑन द टॉस कॅनियन टेस्ला कॅन फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं सुरुवातीला फलंदाजी असणार आहे. फलंदाज रेडी व्हायचे. समोरच्या बाजूला 2 डगआउट बनवले गेलेत आज नवीन. तिथेच दोन्ही टीम बसतील, इतर तो गुडे बसणार नाही. ओके टॉस या ठिकाणी झाला. टॉस महाराणा मंचर संघाने जिंकलेला आहे आणि सुरुवातीला क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. आयुष 11 भोसरी हा संघ सुरुवातीला फलंदाजी करणारे यानंतरच्या सामन्यामध्ये. पण त्याच्या अगोदर एक सामना रंगलाय. 114 धावा झाल्यात. 115चा पाठलाग जो होणार आहे आणि काही क्षणांसाठी आपण परत एकदा जाऊया आदरणीय नरेश धोमे सर यांच्याकडे. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. हॅलो. चला जास्त उशीर करू नका. लगेच फील्ड सेटिंग करा. मॅच सुरू करा. रनी फडकती लाखो झेंडे वरुणाचा अवतार महान विजयश्री श्री विष्णुपुरी भगवा झेंडा एकच हा. शिवसंग्राम प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आदरणीय शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार शिवसेना उपनेते आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील तथा आपल्या सर्वांचे लाडके दादा यांच्या 66व्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुणे जिल्हा, नगर जिल्हा किंवा महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी अत्यंत दर्जेदार दिमाखदार स्पर्धा म्हणजे शिवसंग्राम प्रीमियर लीग. आजचा 4था दिवस आहे. कॉलबॅक राऊंड आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये ज्या संघाला ग्रुप क्वालिफाय करता आला नाही अशा संघांसाठी पुन्हा एकदा संधी आजच्या दिवसाच्या निमित्तानं निर्माण करण्यात आलेली आहे. अतिशय चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. क्रिकेटच्या स्पर्धेला एक मोठी झळाळ या निमित्तानं प्राप्त होते. खरं तर आपल्या परिसरामध्ये नाईट स्पर्धा खूप कमी वेळा बघायला मिळतात. विशेष म्हणजे मला आठवतंय की 17 वर्षापूर्वी साकोरे गावामध्ये एक नाईट स्पर्धा झाली होती आणि त्यानंतर पहिल्यांदाच दुसरी नाईट आंबेगाव तालुक्यामध्ये होते. आदरणीय दादांच्या माध्यमातून या स्पर्धेला मूर्त स्वरूप देण्यात आलेलं आहे. खरं तर क्रिकेटची प्रचंड आवड त्यांना आणि त्यामुळंच क्रिकेटचं एक सुसज्ज भव्य मैदान या ठिकाणी साकारत आहे. सामना सुरू होणार आहे. मोठ्या धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग. आकाशामध्ये चेंडू पॉइंटला झेल सुटला. जीवदान असेल पहिल्या चेंडूवरती पप्पू तोडकरला.
सलामीला फलंदाजीसाठी आपण बघतोय कृष्णा सातपुते, पप्पू तोडकर. टेनिस क्रिकेट विश्वातली ही खूप मोठी वादळी नाव आहेत. क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर आम्ही म्हणतो कृष्णा सातपुतेला. कुर्डीवाडी या ठिकाणाहून सुरुवात केल्यानंतर पुण्यात आला आणि त्यानंतर कृष्णा पुणेकरांचा झाला. संपूर्ण जगभर टेनिस क्रिकेटचे चाहते कृष्णानं जमवलेले आहेत. आपल्या फलंदाजीनं अनेक चाहत्यांना वेड लावलेला आहे आणि विशेष म्हणजे नवीन तंत्र विकसित करणारा किमयागार म्हणून आम्ही कृष्णा सातपुतेला बघतो. वा, सुरेख फटका, कव्हरला खेळलाय, नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. चेंडू सीमारेषा पार, मिळतायत 4. बॅट मधून पहिला चौकार आलेला आहे. विजयासाठी तब्बल 115 धावांची गरज आहे. 8 षटकं 115 धावा, मोठं आव्हान आहे. मात्र क्रिकेट असा खेळ आहे की या खेळामध्ये कोणताही स्कोअर विजयाची गॅरंटी देत नाही किंवा विजयाची गॅरंटी देणारा स्कोअर क्रिकेटमध्ये आज तागायत तयार झालेला नाही. जे बनवलं जातं ते मोडलं जातच आणि त्यामुळंच इथे खेड विरुद्ध शिरूर अशी लढत आपल्या समोर आहे. शिरूर संघ तितकाच दमदार संघ आहे. विशेषतः कृष्णा सातपुते, पप्पू तोडकर सारखे सलामीची जोडी मैदानामध्ये, कुणाल खोंड सारखा एक जबरदस्त खेळाडू ज्यानं आपला लौकिक प्रस्थापित केलेला आहे, असाही एक फलंदाज या संघाकडे आहे. तर बघू आपण यावेळेस. हो, लोवर फुल टॉस होता, उजव्याच्या बाहेर लाईन मध्ये पोहोचला, ड्राईव्ह केला चेंडूला, पुन्हा एकदा तिथेच डीपेक्षा कव्हरला, लागोपाठचा दुसरा चौकार कृष्णा सातपुते. धावा कृष्णा सातपुतेचे, माफ करा, धावफलकावरती आहेत. माफ करा, 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. कृष्णा सातपुतेचे 2 चौकार. कृष्ण माझे माता, कृष्ण माझे पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, भवती पैल पारू भव नदीचे, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. हा कृष्णा सर्वांचा आहे. वाईड चेंडू, एका अतिरिक्त धावेने धावफलकाला आकार मिळेल. धावफलकावरती 10 धावा. चांगली सुरुवात होते इथे, मात्र विजय खूप लांब आहे. दिल्ली तो बहुत दूर आहे. वाह, परत एकदा इथे ड्राईव्ह केला चेंडूला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पप्पू तोडकर, विलक्षण वेगवान. वाह, काय तेज तर्राट रनिंग बिटवीन द विकेट पप्पू तोडकर कडून. 2 धावा. खर तर पोलीस गेम्स मध्ये 100 मीटर शर्यतीमध्ये गोल्ड मेडल मिळवणारा खेळाडू आहे तो म्हणजे पप्पू तोडकर. पोलीस गेम्स मध्ये, पोलीस नॅशनल गेम्स मध्ये गोल्ड मेडल त्याने मिळवलंय. रग्बी भारताच्या संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. एशियन गेम्स मध्ये भारतीय संघाकडून तो रग्बी खेळलेला आहे. आणि इथे टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण बघतोय पप्पू तोडकरला. दरम्यान षटक संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला, काहीशी संथ सावध सुरुवात म्हणता येईल. 12 धावा. 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. टार्गेट आहे 115 धावांचं, तर 7 षटकं शिल्लक आहेत आणि विजयासाठी 103 धावांची गरज आहे. सुरुवात थोडीशी शांत आहे, परंतु ही वादळापूर्वीची शांतता असेल. या मैदानामध्ये अशी अनेक वादळं उठलेली आपण पाहिलेली आहे. गेले 4 दिवस क्रिकेटचा उत्कट खेळ आम्ही सर्वांनी अनुभवलेला आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये किंवा इथे खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये काय ताकद आहे, काय क्षमता आहे, काय कौशल्य आहे, त्या खेळाडूंची कोणती प्रतिभा आहे, याची सर्वांची जाणीव आपल्याला मागच्या 4 दिवसांमध्ये झालेली आहे आणि पुढच्या अजून 4 दिवसांमध्ये होणार आहे. महाराणा स्पोर्टचे फाउंडर मेंबर, कार्याध्यक्ष आणि त्याबरोबर कबड्डी म्हटलं की ज्यांचं नाव मात्र समोर येतं ते आदरणीय आमचे बाळासाहेबजी पोखरकर.
ॲडव्होकेट बाळासाहेब पोखरकर आता BS या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सहकुटुंब सहपरिवार आहे त्याबद्दल मी पोखरकर साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच. सर निश्चित पहिलं षटक मैदानामध्ये संपलेलं आहे. 12 धावा धावफलकावरती येत आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये पप्पू तोडकर पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत आहेत. तर कृष्णा सातपुतेनं इथे 6 चेंडू खेळला आणि 11 धावा आपल्या संघासाठी जोडलेल्या आहेत. पाहिजे दुसरं षटक सोन्या गोरे अर्थात अमर गोरेच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. खेड तालुक्यातला हा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने त्याची योग्यता केव्हा सिद्ध केलेली आहे. सातत्यपूर्ण कामगिरी गेल्या 8-10 वर्षांमध्ये अमर गोरेकडून सातत्याने आम्ही बघतोय. एक गोलंदाज आहे त्यापेक्षाही फलंदाजीमध्ये अमर गोरेनं आपल्याला स्वतःला एक जबरदस्त पणे पुढे आणलेला आहे. मागच्या काही वर्षांमध्ये अमर गोरेचा खेळ हा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरतोय. 10 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम करणारा अमर गोरे आज या मॅचमध्ये देखील त्याने 25 धावांची अत्यंत वेगवान अशी खेळी सलामीला या पहिल्या डावामध्ये साकारलेली आहे. उजव्या बाहेर टाकलेला हा चेंडू खरं तर मागणी केली जाते पंचांकडे वाईड असेल, परंतु आपल्याला माहिती आहे बॅट्समन रिच टू दी बॉल, फलंदाजाच्या कक्षेत चेंडू असेल तर पंच वाईड घोषित करणार नाही. आणि अलीकडं ICCने जे नियम बनवलेले आहेत अर्थात त्याचं 1 ऑक्टोबर 2022 रोजी लॉन्चिंग होईल, परंतु ते नियमांमध्ये देखील स्पष्ट केलेलं आहे की फलंदाज जर इम्प्रोवाइज करत असेल शॉट आणि त्याच्या कक्षेमध्ये चेंडू असेल तर मात्र तो चेंडू वाईड देता येणार नाही. तुम्ही जर तुमचा स्टान्स गार्ड सोडत असाल, पुढे इम्प्रोवाइज करत असाल, शॉट खेळायला पुढे येत असाल तर अशा परिस्थितीमध्ये रीचमध्ये चेंडू असेल तर तो वाईड देता येणार नाही. आणि निश्चित प्रकारे खेळाडूंना देखील आता त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. राजू 13 धावा आहेत धावफलकावरती. ओहो हो वॉट अ बॉल फुलर लेनचा चेंडू आहे. कृष्णा सातपुते मी कैक वेळा बघितलेलं आहे की या चेंडूवरती हेलिकॉप्टर शॉट करताना चेंडूला सीमारेषेबाहेर भिरकावून देताना मात्र इथे कृष्णाच्या बॅटमध्ये चेंडू नाही. अमर गोरेची गोलंदाजी सुसाट आहे, भन्नाट आहे. 3 चेंडूमध्ये त्यानं केवळ 1 धाव खर्च केलेली आहे. काय खेळाडू आहे हा, गुणवत्ता ठासून भरलेला खेळाडू अमर गोरे. परत एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा निर्धाव, लागोपाठचा दुसरा चेंडू कृष्णा सातपुतेला निर्धाव. धावफलकावरती 13, षटक दुसरं सुरू आहे. वाह, खरं तर एखादा मोठा फलंदाज समोर असेल, नामचित फलंदाज समोर असेल, मला वाटतं तिसऱ्या पंचांकडे निर्णय रेफर होतोय. हा चेंडू वाईड आहे की नाही हे बघायचंय. यस की कड बघायची. रेफरल अंपायर कडून आलेला आहे, पंचांकडून रेफर आलेला आहे. बॅटकड बघायचे, फलंदाजाने रिव्ह्यू घेतलेला आहे वाईडसाठी. हा हे कळलं पाहिजे आम्हाला की नक्की रिव्ह्यू कसा आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण बघू शकतो 13 धावा धावफलकावरती अमर गोरे. मला वाटतं त्याचं टोपण नाव आहे सोन्या, परंतु मी बघतो असे आपण पाहतो ना गोट्या पिंट्या सोन्या ही जी नाव आहे ती अगदी लहानपणी लाडाने ठेवलेली जातात, पण ते लाडाने ठेवलेलं नाव त्यानं सार्थक केले सोन्यानं. सोन्यासारखा खेळ, गोल्ड चकचकीत सोनं आहे, 24 कॅरेट गोल्ड म्हणजे अमर गोरे. धावफलकावरती निर्धाव चेंडू असेल आणि हा चेंडू पंचांच्या निर्णयावरती तिसरे पंच ठाम आहेत. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. विशेष म्हणजे पप्पू तोडकर, कृष्णा सातपुते सारखे फलंदाज म्हणजे दिग्गज, आम्ही म्हणतो ना दिग्गज या श्रेणीमध्ये येणारे फलंदाज आहेत. आणि अमर गोरे या गोलंदाजानं 3 चेंडू डॉट टाकलेले आहेत. अशा कंडिशन मध्ये टाकलेत की ज्यावेळेस तुम्हाला 115 धावांचा स्कोर चेस करायचा आहे. ही खरं तर गंमत आहे क्रिकेटची. आज पुन्हा एकदा धमाका अमर गोरेकडून. समोर कृष्णा सातपुते. वाह, फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस ड्राईव्ह केला कृष्णानं. 1 धाव तिथे अपेक्षित आहे. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल तो 14 धावा, 14 ऑन बोर्ड. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू मिळतो 8 षटकांमध्ये. आणि इथं इथे बघायचं
पंचांचा रिव्ह्यू येतोय, रेफरल पंचांच्या माध्यमातून मागवण्यात आलेला आहे. एक चांगली गोष्ट आहे. मी ज्यावेळेस या पंचांना बघतो, राजू डावकर सर किंवा संतोष बालेराव सर, सतीश बालेराव वगैरे ही मंडळी ज्यावेळेस अंपायरिंग करत असतात, त्यांना जर एखादा डिसिजन डाऊटफुल वाटला की मला वाटतोय, शंका वाटतोय, तर ते तिसऱ्या पंचांकडून तो क्लिअर करून घेतात. आणि त्यामुळं काय होतं की खेळाडूंवरती अन्याय होत नाही. कोणताही डिसिजन अगदी चांगल्या प्रकारे पुढे जातो. तो निर्णय जर तपासून पुढे येत असेल तर त्याचा अधिकचा फायदा खेळाडूंना होतो. सतीश पठारे सरांना मला वाटतं काहीतरी सूचना द्यायची माझ्यासाठी निश्चित नाही आहे. विशेष म्हणजे सतीश पठारे हा माझा अत्यंत लाडका खेळाडू आहे, पण मी यावर्षी पहिल्यांदाच माझ्यासमोर सतीश पठारे यांना खेळताना बघतोय. ते पण आज बॅटिंग जास्त वेळ बघायला मिळालं नाही. नो बॉलची घोषणा या ठिकाणावर होते आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट, तर एक धाव पुढे जाईल धावफलकावरती. 15 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव टाकलेत अमर गोरेनं. आता पप्पू तोडकर समोर आहे. जात्याच आक्रमकतेचं एक रूप काय असतं, एक नवा आविष्कार काय असतो, हा पप्पू तोडकरकडून आम्हाला नेहमी बघायला मिळतो. या खेळासाठी ओळखलं जातं क्रॅडिकल शॉट. जबरदस्त फटकेबाजी, ताबडतोड धडाकेबाज फटका, धूम धडाका षटकार. चलती हो गई चल चलती हो गई रे दिल्ली का मोटा थँक्यू डीजे. पप्पू तोडकरच्या बॅट मधून आलेला आहे षटकार. मी बऱ्याच वेळा पप्पू तोडकरला त्याचं आडनाव बदलून मी झोडकर ठेवलेला आहे, कारण गोलंदाजावरती तो असा तुटून पडतो. त्याचा तडाखा इतका भयानक असतो की चेंडूला सुद्धा वेदना होत असतील, चेंडू देखील वेदनेने विवळत असेल, आणि त्या चेंडूवरती पप्पू तोडकरच्या बॅटचा उरण सुद्धा उठलेला असेल. आता बिचारा चेंडू हरवलेला आहे, तो जर परत आला असता तर तुम्हाला मी तो उरण दाखवला असता. इथे आपण बघू शकतो धावफलकावरती आहेत 21 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. मला वाटतं दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 21 धावा. अजूनही सुरुवात शांत आहे, मात्र बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा या ठिकाणी होते. ही चांगली गोष्ट आहे, चांगला निर्णय आहे, कारण पॉवर प्ले संपलेला आहे. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये अजून आहेत, खेळतायत ते, आणि त्यामुळं इथं जर पॉवर प्ले घेतला तर त्याचा अधिकचा फायदा होऊ शकतो, कारण पुढं स्कोअर खूप मोठा आहे. 115 धावांचा पाठलाग करायचा. 21 धावा आताशी कुठेतरी धावफलकावरती आलेल्या आहेत. अजूनही 94 धावांचा पाठलाग आहे आणि चेंडू शिल्लक आहे मात्र 36 चेंडू 94 धावा. कृष्णा सातपुते, पप्पू तोडकरसाठी निश्चित प्रकारे या धावा फारशा मोठ्या नाहीत, परंतु आज सचिन बर्गेने जो खेळ केला त्याचं शब्दात वर्णन करणं अवघड आहे. 58 धावांची नॉट आउट नेत्रदीपक इनिंग आज आम्हाला बघायला मिळाली सचिन बर्गे. मला जुना सचिन बर्गे बघायला मिळाला. विशेषतः आखूट टप्प्याच्या चेंडूवरती तुटून पडणारा सचिन बर्गे पाहणं हा विलोभनीय आनंद असतो, आणि तो आज प्रेक्षकांना या मैदानामध्ये पुन्हा एकदा बघायला मिळाला. ज्या मैदानामध्ये फुलर लेनचा चेंडू रिव्हर्स ट्राय होत होता, इथे मात्र हलकसा अपील. तिथे पंचांकडून कोणताही प्रतिसाद नाही, धाव देखील मिळणार नाही, चेंडू निर्धाव आहे. गोलंदाज सागर आंद्रे. खेड तालुक्यातील काही खेळाडूंनी निश्चित प्रकारे अल्पावधीतच टेनिस क्रिकेटमध्ये स्वतःला तयार केलेलं आहे, स्वतःला सिद्ध केलेलं आहे. त्यामध्ये सागर आंद्रे हे नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती आम्ही बघतोय सागर आंद्रेला. आज खरं तर काही खेळाडूंचं झुंजू झालेलं आहे असं म्हणू शकतो आपण. यस, पुढे येत खेळला, ड्राईव्ह केला, फॉरवर्ड डिफेन्स म्हणता येणार नाही, ड्राईव्ह सुद्धा म्हणता येणार नाही, आणि एक धाव मात्र मिळणार आहे. एक चांगली गोष्ट आहे की जर चेंडू तुम्हाला वाटलं की नाही हा थोडासा अवघड आहे, तर एक धाव काढून तुम्ही नॉन स्ट्राईक एंडला गेलं पाहिजे. दुसऱ्या फलंदाजाला अजून एखादी संधी मिळाली पाहिजे.
बऱ्याच वेळा टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही असं बघतो की एखादा फलंदाज फटका लागत नाही, मिडल ऑफ द बॅट होत नाही, असं असताना देखील सातत्यानं स्ट्राईक वरती राहण्याचा अट्टाहास ठेवतात आणि मग त्याचं संघाला खूप मोठी चूक होते. कृष्णा सातपुते निश्चित मोठा खेळाडू आहे, यामध्ये कोणताही वाद नाही किंवा पण मोठा खेळाडू सुद्धा कसा खेळतो, तो मोठा का आहे, हे त्याचा हा फटका दाखवून देतोय. या गोष्टी आपण ओळखलं पाहिजे. चाणाक्ष न जाता प्रेक्षक दर्दी असतात, प्रेक्षकांना माहीत असतं कृष्णा सातपुते हा दिग्गज खेळाडू का आहे, त्याने त्याची प्रचिती इथं दिलेली आहे. किंवा मोठे खेळाडू मोठे शॉट खेळतो म्हणून कुणी मोठा होत नाही, पण तुम्ही मॅचला तुमच्या आयाम कसा देता, त्या मॅचला विजयापर्यंत घेऊन कसं जाता, ही गोष्ट निश्चित महत्वाची आहे. याबरोबर बॅकफुटला जा ड्राईव्ह केला, फटका फसलेला आहे तिथे, पप्पू तोडकर होईल बाद, पहिला धक्का, बिग विकेट गॉन, मोठा फटका. आपण बघू शकतो 22 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद होतोय पप्पू तोडकर. आज मोठी अपेक्षा होती सगळ्या खेळाडूंकडून. आज या निर्णायक मॅच मध्ये, डिसायडर मॅच मध्ये आपल्या लौकिका साजेसा खेळ करणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस मोठं टोटल डिफेंड करायचंय अशा परिस्थितीमध्ये, मोठं टार्गेट अचीव करायचे अशा परिस्थितीमध्ये तुमचं 100% योगदान उपयोगात आणणं महत्वाचं आहे. पप्पू तोडकर, मला वाटत नाही की आज त्याने योगदान त्याच्या लौकिका साजेस दिलेला आहे. खरं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता, पप्पू तोडकर त्या मूडमध्ये नव्हता खरं तर, आणि अचानक त्याने फटका चेंज केला की मी आता स्क्वेअर कट करतो, आणि मग वरची कट घेतल्यानंतर चेंडू पॉईंटच्या हातामध्ये सहज सोपा जेल देऊन तो परतला. अशा वेळेस काही चेंडू संभ्रमात टाकतात. यावेळेस सागर आंद्रे परत एकदा कुणाल खोंडसाठी पहिल्या चेंडूवरती बॅकफुटवरती जातपूल करण्याचा प्रयत्न इथे होता. प्रयत्न फसला, मात्र एक धाव मिळाली. ड्राईव्ह झाला नाही चेंडू, परफेक्ट मिडल ऑफ द बॅटही झाला नाही. विशेष म्हणजे पहिला चेंडू मिडल ऑफ द बॅट होणं ही अपेक्षा खेळाडूंनी केली नाही पाहिजे. टेनिस क्रिकेटमध्ये मी अनेक वेळा खेळाडू बघतो की 1-2 चेंडू त्यांना सेट व्हायला पुरेसे ठरतात. अगदी टेनिस क्रिकेटच नाही, सूर्यकुमार यादव सारखे खेळाडू, पंत सारखे खेळाडू आपण पाहतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा अगदी पहिल्या बॉल पासून हल्ला चढवतात. ही एक नवीन बदलाची नांदी आहे क्रिकेटमध्ये, आणि टेनिस क्रिकेट खेळाडूंनी देखील ही कला आत्मसात केलेली आहे. कृष्णा सातपुतेसाठी पुन्हा एकदा हा चेंडू मात्र निर्धाव आहे. उजव्या यशच्या बाहेर जाणार चेंडू, हलकसं वळण घेतलं. खरं तर डाव्या हाताच्या गोलंदाजांसाठी ती स्पेशालिटी आहे, आणि कृष्णा सातपुते पुन्हा एकदा निर्धाव चेंडू खेळतोय. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 23. षटक क्रमांक 3 सुरू आहे. टार्गेट खूप मोठं आहे. परत एकदा कृष्णानं तोच लौकिक दाखवला आपला की पहिला चेंडू मिस होतोय, दुसऱ्या चेंडूवरती आक्रस्ताळेपणा करणं गरजेचं नाही. एक धाव घेतली, नॉन स्ट्राईक एंडला आला. धावफलकावरती आहे 24 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. टार्गेट 115 धावांचं आहे, आणि इथे आता गरजेच्या 30 चेंडूमध्ये 91 धावा. 91 रिक्वायर्ड टू विन विदिन 30 बॉल्स. आव्हान अधिकाधिक कठीण होत चाललेलं आहे, अधिकाधिक बिकट होत चाललेलं आहे, आणि इथे या परिस्थितीमधून आपल्या टीमला बाहेर काढण्यासाठी 2 दिग्गज मैदानामध्ये आहेत. एक कुणाल खोंड आणि दुसरा कृष्णा सातपुते. संघ शिरूरचा अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कृष्णा आणि कुणाल ही जोडी काय कमाल करते हे बघायचंय. तर आपली गोलंदाजी वेगवान, तेज तर्राट गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे अमर गोरे. पहिल्या षटकामध्ये अमर गोरेनं धावा खर्च केल्या होत्या मात्र 9. 4-3 चेंडू निर्धाव टाकले होते. 9 धावा फक्त मोजल्या होत्या अमर गोरे समोर. पुन्हा एकदा कृष्णा सातपुते. आतली कड मात्र शॉट येऊ, आज काहीतरी बिनसले. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होऊ शकत नाही. कृष्णा स्वतः आज थोडासा अडचणीमध्ये दिसतोय. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा मात्र 24 धावा. अडचणीतून संघाला बाहेर काढण्याची जबाबदारी कृष्णावरती आहे. भगवद्गीतेमध्ये
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत यस बिग शॉट, मात्र फसलेला फटका, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, ओहो जेल ड्रॉप, जीवदान, कृष्णा सातपुतेला जीवदान, चेंडू अडवला जाईल, इथे मिळत आहेत 2 धावा. या जीवदानाचं फलित काय होईल पुढे हे कोणी सांगू शकणार नाही. कृष्णा सातपुते आज खर तर त्याच्या फॉर्मशी झगडतोय, मात्र एकदा का बॉल मिडल ऑफ द बॅट झाला की मग मात्र कृष्णाला थांबवताना भल्या भल्या गोलंदाजांच्या नाकी नऊ येतात. पाहायचे धावफलक 2 ने पुढे पोहोचेल, 26 धावा. अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतायत की यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मान सृजाम्यहम परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थे संभवामी युगे युगे. षटकार. थँक्यू डीजे. बघतोय आपण धावफलकावर साठी कृष्णा येत होता. यष्टीरक्षकाकडून सुटलेला चेंडू आहे, मात्र धावा अतिरिक्त मिळणार नाही इथे. इथे चेंडू निर्धाव ठरेल आणि धावफलक तिथेच आहे. 33 धावा. जो श्लोक 4थ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितला, त्याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या वेळेस पृथ्वी संकटात येईल, पृथ्वीवरती अन्यायाचं अनितीचं साम्राज्य होईल आणि साधू संतांना देखील आपले क्रियाकर्म करण्यास अडचणी निर्माण होतील, सामान्य जनजीवन विस्कळीत होईल, अशा प्रत्येक वेळेस मी पुन्हा जन्म घेईल, मी पुन्हा जन्म घेईल, मी पुन्हा जन्म घेईल असं भगवान श्रीकृष्णांनी 5000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. अलीकडे कोण काय म्हणालं मला त्याच्याशी काही कर्तव्य नाहीये. 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की ज्या ज्या वेळेस जनता अडचणीत असेल, सामान्य जीवन अडचणीत असेल, त्या त्या वेळेस मी पुन्हा पृथ्वीवर येईल. आणि इथे कृष्णा या अडचणीमध्ये आपल्या संघासाठी पुढे येतो का, अडचणीतून संघाला बाहेर काढतो का, याचं उत्तर आपल्याला शोधायचंय. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 34 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात स्नो बॉल, नेक्स्ट बॉल फ्री हिट. नो बॉल आपण बघू शकतो इथे धावफलकावरती आहेत 34 धावा. 2 नो बॉल. मगाशी एक नो बॉल टाकला होता अमरनं. वाह, तेज तर्राट चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर विलक्षण वेगाने यष्टीरक्षकाकडे पोहोचला. कृष्णाचा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न देखील फसला. इथे निर्धाव चेंडू असेल. धावफलक आपण बघू शकतो इथे मात्र 34 धावा आहेत. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अजूनही 4 षटकांचा खेळ यानंतर शिल्लक आहे, मात्र टार्गेट खूप मोठं आहे. 115 धावांचं आव्हान या ठिकाणी पार करायचं आहे आणि अजूनही तब्बल 50 धावा, 51 धावांचं लक्ष दूर आहे. 51 माफ करा 81 धावांचं लक्ष अजून दूर आहे. या चेंडूवरती देखील धाव मिळत नाही. अप्रतिम गोलंदाजी इथे अमर गोरेची. एक षटकार खेचला होता कृष्णा सातपुतेनं, त्यानंतर सुद्धा कृष्णाला मोठे फटके खेळू दिले नाहीत ते अमर गोरेनं. 34 धावा, 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 24 चेंडू, 81 धावा. 81 रिक्वायर्ड फ्रॉम 22 बॉल्स. या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. फलंदाज
थँक्यू डीजे. बघा 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 34 धावा धावफलकावरती कृष्णा सातपुते संघर्ष करताना बघतोय आपण. कुणाल खोंडला देखील अजून सूर गवसलेला नाहीये. 4 षटकामध्ये 81 धावा, जवळपास या प्रत्येक षटका पाठीमागं 20.25 च्या सरासरीने धावा काढायच्यात. हे लक्ष अवघड आहे की सोपं आहे हे पुढच्या 4 षटकामध्ये आपल्याला समजणार आहे. पुढच्या 4 षटकामध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, कोणत्या खळबळी घडतील, त्या सर्वांचा मागोवा घेण्यासाठी आपल्या समवेत उपस्थित होत आहेत जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सर. मी स्वागत करतो. या मनोज सर, स्वागत आहे. थँक्यू नरेश सर. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये कुलदीप धायबरच्या रूपाने सुरू झालं आणि पहिला चेंडू डॉट आला. दुसरं, तिसरं, चौथं, 5वं पहिला चेंडू सगळा डॉट. हा चेंडू परत आहे डॉट. कुणाल खोंडसाठी या दरम्यान आपण पाहतोय तो 12 केला जातोय. म्हणजे इथे जर आपण पाहिलं एरोस्पोर्टच्या माध्यमातून एरोस्पोर्ट सागरप्पा दंडोत यांच्या मालकीचा आणि लक्ष्मणदादा गमन यांच्या मालकीचा असणारा संघ जर आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये एरो स्पोर्ट्स सागर किंग 11 शिरूरचा संघ तो मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा तो पाठलाग करतोय. कुणी म्हणतच नसेल की कदाचित हा या संघाची इतकी बिकट अवस्था असेल. यावेळेचा चेंडू खराब आहे. धावफलक धावसंख्या निश्चितप्रमाणे कासवाच्या मंद गतीने धावफलक वाढला जाईल, पण इथे मला वाटतं वाईट दिलाय, परंतु इथे रिव्ह्यू घेतलेला आहे असं मला वाटतंय. या ठिकाणी अण्णासाहेब आवटे कॉलेजचे असणारे स्पोर्ट टीचर आदरणीय पानसरे सरांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत अगदी बराचसा शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा मित्रपरिवार उपस्थित झालेला आहे. त्यांचंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. अरुंधती स्पोर्ट्स क्लब साळुंके सर महाराष्ट्र कबड्डी संघाचे असणारे अंपायर्स म्हणून मात्र खूप मोठी कामगिरी करणारे आदरणीय साळुंके सरांच्या वतीने शिरूर संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू व्हेरी मच सर. इथे लागोपाठचा 3रा डॉट बॉल आलाय. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलाय. या दरम्यानचा चेंडू परत एकदा डॉट बॉल. लागोपाठचा 4था चेंडू डॉट. चेंडू डॉट कोणला टाकलाय? चेंडू डॉट कुणाल खूनला टाकलाय. लागोपाठचे 4 चेंडू कुणाला डॉट जात आहेत. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. कुठे मासे शिंकली मला माहिती नाही. लागोपाठचा 6वा चेंडू, लागोपाठचा 6वा डॉट आहे. परत एकदा चेंडू अगदी आपण पाहतोय की आपण खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय की नाही, पोहोचत नाहीये. चेंडू पोहोचलाय सरळ सीमारच्या बाहेर. 4 रन चौकार. धावफलक धावसंख्या चौकाराच्या रूपाने बऱ्याच काय कालावधीनंतर धावफलक पुढे गेलाय. 38 वरती धावफलक या दरम्यान तो आपल्याला पाहायला मिळतोय. 38. अजून एक चेंडू डॉट आहे पाहायला मिळाला. 5 चेंडू मात्र डॉट आले षटकात. धावा खर्च केल्या 4. षटक क्रमांक मैदानाच्या आतून या दरम्यान 5वं संपलं जाईल आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 1 बाद 38 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 18 आणि बनवायचे आहेत 77 धावा. 18 चेंडू 77 धावा अजून या दरम्यान बनवायचे आहेत.
हार्दिक असं अभिनंदन. ओव्हर टू कमेटी बॉक्स. धाबरागत धावसंख्या 38 वरती दापालक 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. या दरम्यान चेंडू पोहोचवला त्याला मात्र स्क्वेअर लागला सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार हे करीत गोंडा लोळ काय अंबिका माय भांगात मोठी भर काय पार्वत माय भांगात मोठी भर काय अंबिका माय भांगात मोठी भर काय पार्वत माय करीत गोंडा लोळ काय अंबिका माय भांगात मोठी भर काय पार्वत माय भांगात मोठी भर काय अंबिका माय. थँक्यू डीजे थँक्यू. धावफलक वाढला. संघाची धावसंख्या षटकाराचे रोपण आहे. 44 धावा आहेत. कृष्णा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. लागोपाठचा दुसरा षटकार बेघेच. थँक्यू डीजे थँक्यू. या दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत तवसरी गावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अक्षय शेठ भोर आणि उद्योजक निशानंद भोर या दोन्ही मान्यवरांचं व्यासपीठावरती आगमन होते. त्यांचं देखील पुन्हा एकदा शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत. हार्दिक असं अभिनंदन. ओव्हर टू कमेटी बॉक्स. लागोपाठचे 2 षटकार आलेत. वास्तविक पाहता षटकार आणि कृष्णा यांचं खूप जवळचं नातं आहे. सातत्याने षटकार खेळणं हे कृष्णासाठी नवीन नाहीये. कित्येक मैदानावरती हे कृष्णाने कामगिरी करून दाखवलेली आहे. पण इथं काय कर्मात करायला आपल्याला पाहिजे. या दरम्यान चेंडू मात्र कव्हरला खेळला जाईल. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. भरून हाताला धरून घेणार का लाडात थोडं गोड होणी मिठीत येणार का थँक्यू डीजे थँक्यू डीजे थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये एक चौकार त्याला पाहायला मिळाला. धावफलक वाढला. 54 वरती धावफलक. 3 चीनवरती 3 विकेट आले. 2 षटकार 1 चौकार. कृष्णाच्या बॅटमधून मात्र ताबडतोब फलंदाजी होते. हो थोडासा मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळतोय. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार का. क्षेत्ररक्षक सुरेख आहे आणि इथे काय घडलंय कुणाला परतावा लागेल. फलंदाज बाद कुणाल खोनबाद. धावा फरकावरती धावा संख्या आहे 1 पुढे जाईल. संघाची धावा संख्या जी आहे ती इथे 55 वरती धावफलक. धक्का क्रमांक बसला जाईल कुणाल खोनच्या रूपाने. दुसरा आणि आता नवीन फलंदाज स्वतः भूषण गोळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुणाल खोनच्या जागेवरती भूषण गोळे आलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 6 आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण एकदा आपण पाहूया. उर्वरित चेंडू जर अगदी आपण पाहिले तर बाकी राहिले ते अजूनही 14 आणि या 14 चेंडूत 60 धावा अजूनही यात्रेमध्ये बनवायच्या. 14 चेंडू 60 धावा अर्थात या 14 चेंडूत 10 चेंडू हे षटकार खेळायचे. हे तितकं सोपं नाहीये. पण ही गोष्ट या स्पर्धेमध्ये पूर्ण होणार का. या दरम्यान मात्र लॉंगॉनला चेंडू सीमा रेषेच्या जवळपास आहे. क्षेत्ररक्षणला अशा बाबा मला वाटतं. थँक्यू डीजे थँक्यू. मला वाटतं हे गीत आत्ताच्या षटकार चौकारासाठी वाजलंच नाही. मला वाटतं हे कदाचित क्षेत्ररक्षकासाठी डेडिकेट असावं. त्याचं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 5 धावा त्याने आपल्या संघासाठी समाधान आहेरकरने वाचवल्यात. कदाचित त्याच्यासाठी मात्र हे सॉंग वाजलेलं असावं.
घाबरा का धावा संख्या अब तक 56. 13 चेंडू 59. गोलंदाज तयार. हा चेंडू सुरे टाकला गेलाय. चेंडू या दरम्यान डॉट आहे. चेंडू निर्धाव आहे. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आधी संपलं जाईल ते निलेशच्या रूपाने. निलेश शुंकरच्या रूपाने मात्र षटक संपले गेले. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धापणेकर धावा संख्या 2 बाद. 56 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि बनवायच्यात 59. 12 चेंडू 59 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. खूप मोठा सामना. याच्या अगोदरचा सामना रंगलेला आम्ही पाहिला. ज्या सामन्यामध्ये अगदी सर्वांनी आनंद घेत असताना शेवटचा एक चेंडू आणि एका षटकाराची गरज होती. एक चेंडू 6 वरती सामना आला होता. 6 चेंडू 12चा सामना. हा सामना एकतर्फी होणार की हाही सामना रंगला जाणार, कारण आता राहिलेल्या 12 चेंडूमध्ये इथे 59 धावा ज्या बनवायच्या आहेत. म्हणजे आता प्रत्येक चेंडूवरती षटकारच मारावा लागेल. इथे चौकार मारून अजिबात चालणार नाही. चला, वेळ वाचणं गरजेचं राहील. सामना क्रमांक आत्ताशी दुसरा चालू आहे. 7:50 झाले. त्यामुळे विनंती आहे, आपला वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे. कुलदीप धायबार गोलंदाजीवरती तयार झालाय. या दरम्यान भूषण गोळेच्या बॅटमध्ये चेंडू मात्र फाईन लागला. सी महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचलाय. षटकार. रायाची नात घर आता नवा नट खट खडतो राची धरणी साठी नखराची चिकट मुरडत खुलत आली नाजुक ठम ठम घुंगराची. षटकाराच्या रूपाने या दरम्यान भूषण गोळे आक्रमण करताना पाहायला मिळालाय. कुलदीप तयार. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय. चेंडू हवेत, तिथे झेल आणि भूषण गोळे बाद. धावा फलकावरती धावा संख्या या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा संख्या जी आहे ती 62 वरती धावफलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय, बरोबर ना. 62 वरती धावफलक आहे आणि धक्का क्रमांक अगदी आपण पाहतो या ठिकाणी तो तिसरा बसला गेलेला आहे. भूषण गोळेच्या रूपाने तिसरा फलंदाज आपण बाद होताना पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतो जो पोहोचला गेलाय. निलेश इंगवले हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चेंज ऑफ पेस आणि हाही चेंडू सुरेख आहे, परंतु डावे एटीच्या बाहेर. व्हाईट बॉल. बॉल आहे की नाही याबद्दल आधी तिसरा पंचांची मदत या दरम्यानची घेतली जाते. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, पहिल्या क्रमांकासाठी 1,50,000 रुपयाचं बक्षीस आहे. द्वितीय क्रमांकासाठी 1,00,000 रुपयाचं प्राइज आहे. आणि या दरम्यान आपण पाहतोय व्हाईट बॉल निश्चितप्रमाणे नाहीये. पेर डिलिव्हरी निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतो आदरणीय रोजी भोर साहेब निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळत आहेत, त्यांचं खूप मोठं योगदान निश्चितप्रमाणे आपल्याला नेहमीच लाभलं जातं. आणि आज अतिथी कक्षामध्ये बसून क्रिकेटचा आनंद घेताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. चेंडू कव्हरलाय, त्या दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. संघाची धावसंख्या 63 वरती धावफलक 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना ज्या प्रकारची
फटकेबाजी हवी आहे त्या प्रकारची फटकेबाजी होताना पाहायला मिळत नाहीये. मोठमोठे फटके येणं गरजेचं आहे, ते फटके येत नाहीये. धाबलक अक्षरशः थांबला गेलाय. आणि या दरम्यान अगदी शतरक्षक चिन्हवरती येईपर्यंत घेतलेलं एक सिंगलच्या रूपात धाबलक एकीने पुढे जाईल. संघाची धावा संख्या षटक क्रमांक 7 संपलंय. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकरती धावा संख्या 64 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 6 आणि बनवायचे आहेत 51 धावा. सहा चेंडूने 51 धावा अजून या दरम्यान बनवायचे. स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाला 1,50,000चं बक्षीस आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 1,00,000 रुपयाचं बक्षीस आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी सुद्धा 75,000चं बक्षीस आहे. आणि चारही संघ मालकांसाठी आकर्षक 2 व्हीलर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चारही संघ मालकांसाठी. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ दी सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन यासाठी प्रत्येकी एक ब्रँडेड सायकल आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पोहोचेल मिड विकेटला, सीमा रेषेच्या अगदी बाहेर. षटकार आहे. बालवण पाण्यामध्ये किल्ला बाहुली मनामध्ये भरला. 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 एक षटकार आलाय. षटकाराचे पण धापलक 69 वरती निश्चित प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल. आणि कृष्णा नॉट आउट 45, नाबाद 45. कृष्णा या दरम्यान इथे बिगी चौर्य चरण आणि या स्पर्धेत अर्धशतक फ्रॉम कृष्णा. लागोपाठच्या 2 षटकारा दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि कृष्णाचं या स्पर्धेतलं, मला बॉल द्या मैदानाच्या आत, कृष्णाचं या स्पर्धेतलं कृष्णाचं वैयक्तिक पहिलं अर्धशतक आम्ही पाहिले. 51 धावा नाबाद कृष्णाच्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि इंडिव्हिज्युअल स्कोर अगदी पाहत असताना कृष्णाची धावसंख्या जी 51 पूर्ण होताना पाहायला मिळते. 5 षटकार त्यांनी खेळलेत, 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि 28 चेंडू त्यांनी मात्र जे खर्च केले असं आपण म्हणूया, खर्च बॅटवरती घेण्यासाठी केलेले. पलीकडच्या बाजूला आमचा जो मित्र परिवार आहे आंबेगाव टायगर्स ग्रुप, त्यांना सगळ्यांना विनंती असेल, आपण व्हॉलेंटियरची भूमिका मात्र अतिशय सुंदर त्या पार पाडायची विनंती असेल आपल्याला. पण परिस्थिती अशी पण आहे कैलास सर की पलीकडच्या बाजूला कृष्णा इतकं लांब लांब षटकार खेळतोय, पलीकडच्या बाजूला खूप अंधार आहे. एवढ्या दूरवरचा चेंडू आणण्यासाठी मग पलीकडे पण गाड्या ठेवाव्या लागतील. पण तिथे रोड नाहीये, नाही तर गाड्या पण ठेवल्या असतील चेंडू आणण्यासाठी. त्या धावसंख्या 76 वरती धावल्या निश्चित प्रमाणे दरम्यान आपण पाहतोय. थोडासा मिस टाइम फटका कृष्णाच्या बॅटमध्ये चेंडू आला नाही. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचे 3 चेंडू निलेश लोणकरचे बाकी राहिले आपण पाहतोय. आणि या राहिलेल्या 3 चेंडूमध्ये अजूनही निश्चितप्रमाणे धावा ज्या बनवायच्या आहेत, या राहिलेल्या 3 चेंडूमध्ये त्याचं आपण एकदा समीकरण पाहू. 39 बनवायच्या आहेत. चेंडू खूप उंची घेतोय आणि तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. कृष्णा बाद. अरे एक कोट घेतला की डोकं कसं तड 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 डोकं कसं तड 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 बाण फाटम तड 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 डोकं कसं तड 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 बाण फाटम आले. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा.
114 झाले, 115 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथे कृष्णाने एक त्याचा अर्धशतक तर पूर्ण केलं, परंतु ही खेळी थोडीशी असफल ठरताना पाहायला मिळाली. त्याचा एक सुरेख प्रकारचा झेल होताना पाहायला मिळालाय. राहिलेले आता चेंडू निश्चितप्रमाणे जे बाकी राहिले ते फक्त 2 आणि 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 39 धावा या दरम्यानच्या बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत. यानंतरचा होणारा सामना महाराणा मंचर आंबेगाव या संघाने मात्र टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या टीमने मात्र या दरम्यान घेतलेला आहे. कॅप्टन काय नाव सचिन लोंढे सर तुमचं? हो 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 हो, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, त्रिफळा बाद, परफेक्ट यॉर्क. लागोपाठचे 2 षटकार पहिल्या 2 चेंडूवरती आले होते आणि आता परिस्थिती काय? आता चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती लागोपाठचे 2 फलंदाज बाद झालेत. गोलंदाजाला या अगोदर षटकार हॅट्रिक त्या गोलंदाजाची विरोधात होती, आता गोलंदाजाला विकेट हॅट्रिकची संधी आहे. तोच गोलंदाज आहे. आता इथे विकेट हॅट्रिक पूर्ण करणार का? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार तेजस शिवले. हा, डगआउट समोरच्या बाजूला मी मगाशी सांगितले. चला चला पलीकडे आणि इकडे अशा गॅलरीज आहेत, त्यामुळे तुम्ही तिकडूनच हॅट्रिक बॉल आणि क्षेत्र